सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय गणित भाग 2 धडा 10 कालमापन उदाहरण संग्रह 45 स्वाध्याय आणि संपूर्ण उत्तरे 1 बेरीज करा। दोन वजाबाकी करा। तीन एक सरकारी कार्यालय सकाळी 7 वाजता सुरू होते व दुपारी 3 वाजता बंद होते, तर ते कार्यालय किती वेळ चालू असते? उत्तर 24 तासाच्या घड्याळामध्ये दुपारी 3 म्हणजेच 15 होतात। कार्यालय 8 तास चालू असते। 4 दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला? उत्तर 85 मिनिटे म्हणजे 1 तास 25 मिनिटे। दुपारी सुरू झालेला चित्रपट संध्याकाळी 6:15 संपला। 5 सखारामने सकाळी 8 पासून दुपारी 12:30 पर्यंत शेत नांगरले व तो घरी जाण्यास निघाला। दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला, तर त्याने किती वेळ शेत नांगरले? घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला?
उत्तर सखारामने 4 तास 30 मिनिटे वेळ शेत नांगरले. दुपारी 1:30 हे 24 तासाच्या घड्याळात 13:30 होतात. घरी येण्यासाठी त्याला 1 तास वेळ लागला. 6. रामभाऊंनी रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केला व त्याच रात्री 11:15 वाजता बंद केला. तर त्यांनी किती वेळ पंप चालू ठेवला? उत्तर रामभाऊंनी 1 तास 15 मिनिटे वेळ पंप चालू ठेवला. 7. गीताने सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले. तर तिने एकूण किती वेळ वर्गात शिकवले? उत्तर 70 मिनिटे म्हणजे 1 तास 10 मिनिटे. गीताने 4 तास 10 मिनिटे वेळ वर्गात शिकवले. 8. बंकेचे कामकाज सकाळी 10 पासून दुपारी 4:30 पर्यंत चालते. तर बंकेचे कामकाज किती वेळ चालते? उत्तर दुपारी 4:30 हे 24 तासाच्या घड्याळात 16:30 होतात. बंकेचे कामकाज 6 तास 30 मिनिटे वेळ चालते. 9. एक दुकान 9:30 AM ला उघडते आणि 10 PM ला बंद होते. तर ते दुकान किती वेळ उघडे असते? उत्तर 10 PM हे 24 तासाच्या घड्याळात 22 होतात. दुकान 12 तास 30 मिनिटे एवढे वेळ उघडे असते. 10. कोल्हापूरहून 15:30 वाजता सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया येथे दुसऱ्या दिवशी 20:15 वाजता पोहोचते. तर कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला किती वेळ लागतो? उत्तर 15:30 ते दुसऱ्या दिवशी 15:30 हे 24 तासाच्या घड्याळात 24:00 तास होतात. कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला 28 तास 45 मिनिटे वेळ लागतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.